आज आपण पाहणार आहोत वडे। हे बघा, आवाज तुम्हाला ऐकायला येतच असेल। एकदम क्रिस्पी होतात, एकदम खमंगही होतात। बाहेरची तुम्हाला वडे खायची काहीही गरज नाहीये। बाहेर कोणतं तेल वापरतात, कसं वापरतात, त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स वापरतात आणि कशा पद्धतीनं वापरतात, त्यामुळे साईड इफेक्ट होतात। त्यामुळे शरीर खराब करून घ्यायची काहीच गरज नाही। बघा, मी शिकवते ती अगदी सोपी पद्धत आहे, कोणालाही येईल असे हे वडे आपण करूयात। तर यामध्ये शेवटपर्यंत वेगवेगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत, काही सिक्रेट पद्धत आहे ज्यामुळे परफेक्ट तुम्हाला येऊन जाईल। तर बघा किती क्रिस्पी झालेले आहेत, एकदम चव पण अप्रतिम लागते। बघा, तुम्हाला आवाज ऐकू घालते मी आणि तुम्हाला मी तोडून पण दाखवते। बघा, आतमध्ये पूर्ण शिजलेला आहे, बघा जाळीदार झालेला आहे। अगदी हॉटेलमध्ये करतात त्याही पेक्षा टेस्ट पण छान आणि आपल्या डोळ्याच्या पुढं बनवलेला आहे। तर चला, नक्कीच तुम्हाला आवडेल। जर थोडीही मदत झाली असेल ना, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही करायला विसरू नका। तर एक सिक्रेट पद्धत आहे बघा, रुमाल घ्यायचा आहे, रुमालवर आपल्याला काय लावायचे ते मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला, आणि कशा पद्धतीनं आपल्याला कढईमध्ये टाकायचे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। तर मेन प्रॉब्लेम हा असतो की आपल्याला कढईमध्ये टाकता येत नाही, आणि दुसरा प्रॉब्लेम कशामुळे तो व्यवस्थित सेल होईल आणि कढईमध्ये जाईल आणि व्यवस्थित तळेलही बघा, आणि क्रिस्पी पण होईल। तर त्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत न स्किप करता पहा, तेव्हाच तुम्हाला कळेल। कारण मी जेव्हाही सांगते ना, तेव्हा काही सिक्रेट टिप्स आहेत। तर चला, वेळ न करता सुरू करूयात रेसिपी। बघा, सुरुवातीला आपल्याला संध्याकाळी भिजवत ठेवायची आहे उडदाची डाळ। तर ही गावरान उडदाची डाळ आहे, जी चोपटाची म्हणतात बघा, कोणी टरपलाची, कोणी चोपटाची म्हणतात। तर मी ही घेतलेली आहे, तुम्ही दुकानातली घेतलात बिना चोपटाची तरी चालतं। तर बघा, व्यवस्थित पाणी टाकलेलं आहे। तर पाणी किती टाकायचं, प्रमाण जेवढीही तुम्हाला डाळ घ्यायचे तेवढी तुम्ही डाळ घेऊ शकता। आणि बघा, सांगते तुम्हाला मी, हे बघा, हे एक, हे दोन, तर हे 2 कांडे आपल्याला घ्यायचे आहेत, 1.5 ते 2 कांडे घ्यायचे आहेत। कितीही डाळ घ्या तर हे इतकं पाणी आपल्याला त्यावरती आपण हात ठेवल्याच्या नंतर वरती येतं, तर तेवढं त्यानंतर आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे। तर बघा, सकाळी मी दाखवत आहे तुम्हाला, हे रात्रभर भिजवत ठेवलेलं, तर पूर्ण पाणी हे झालेलं आहे बघा, एवढं पाणी राहिलेलं आहे। तर हे आपल्याला व्यवस्थित, हे बघा, अशा पद्धतीनं याचे टर्पल सगळे काढून घ्यायचे आहेत। तर सांगते तुम्हाला बघा, तर आधी काय करायचं आपल्याला, हे जे पाणी आहे हे फेकून द्यायचं नाही, त्याचा यूज होतो। तर तो यूज कसं करायचा मी पुढं सांगणारच आहे तुम्हाला। बघा, याचे टर्पल पूर्ण वरती आलेले आहेत। तर हे जे वरचं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे तुम्ही नक्की काढून घ्या, फेकून नका देऊ। जर फेकून दिलात ना, तर परत तुम्हाला नंतर व्यवस्थित होणारच नाहीत वडे। बघा, थोडंसं काढून घ्यायचं, एवढं पाणी मी काढून घेतलेलं आहे। त्यानंतर परत आपल्याला दुसरं पाणी यामध्ये टाकून घेऊन व्यवस्थित आपल्याला, हे बघा, हळूहळू असं घासून आपल्याला, जसं मी करत आहे तशा पद्धतीनं व्यवस्थित हे करून दुसरं पाणी आपण ह्याच्यात टाकलेलं आहे। बघा, आदर आपल्याला एकमेकाला असं, हे बघा, डाळ असं करून त्याचे जे चोपटा आहेत ना ते काढायचे आहेत, जे टर्पल आहेत ना ते काढायचे आहेत। बघा, अशा पद्धतीनं जास्त प्रेस देऊन असं नका करू, स्लोच करायचं आहे आपल्याला। तर त्यानंतर हे चोपटं सगळे वरती येतात बघा, हे बघा। त्यानंतर जसं आपण भात करण्याच्या अगोदर तांदळाच्या वरती धुतल्याच्या नंतर जे पाणी काढून टाकतो त्या पद्धतीने हे काढून टाकायचे। तर जे चोपटा आहेत ना ते अगदी वर येतात बघा, हे बघा, असं आधी करा, नंतर पूर्ण पाणी ह्याच्यात परत पाणी टाका। हे बघा, तुम्हाला चोपटं दाखवते वरती आलेले, हे बघा, 1-2 डाळ येते, ठीक आहे। तर तुम्ही पूर्ण भरून याच्यावर पाणी टाकायचे आणि ते वर तरंगतात चोपटं, तर ते पूर्ण वरचं पाणी काढून टाकायचे, ते पूर्ण निघून जातील। 7-8 वेळेस मी धुवून घेतलेली आहे, तरी पण थोडंफार राहिलेलं आहे। तर असू द्यात, काय होत नाही यामुळं। बघा, छान पांढरी शिपट डाळ निघालेली आहे आपली, पूर्ण चोपटं वरचे गेलेले आहेत। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात।
बघा काहीही स्किप न करता मी तुम्हाला समजून सांगत आहे. हे बघा आपण थोडंसं पाणी याच्यामध्ये आहे, कारण आपण पूर्ण काढल्याच्या नंतर पण असतं, तर ते एका साईडला करा आणि पाणी न येऊ देता एका साईडनी डाळ घ्या. असे मधात मधात मी टिप्स सांगत असते, त्यामुळं शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला परफेक्ट करायचा असेल ना रेसिपी, तर नक्की शेवटपर्यंत बघा. हे बघा मी वाकडं करत आहे, तर ते पाणी पूर्ण त्या साईडला गेलेलं आहे. थोडंसं जेवढंही राहिलेलं आहे तेवढं. आणि बघा या साईडने मी फक्त डाळ घेत आहे, पाणी येऊ देऊ नका. हे बघा फिरून घेऊयात मिक्सरमध्ये. बघा फिरून घेतलेलं आहे, ओभडधोबडच फिरून घ्यायचं आहे, जसं मी इथं दाखवत आहे तसं बघा. तर खालची साईडवरती करून घेऊयात. तर हे व्यवस्थित बारीक झालेलं नाही आहे. तर यामध्ये जे आपण पाणी काढलं होतं सुरुवातीला, मी म्हणलं होतं ना पुढं आपल्याला फायदा आहे, तर त्या पाणीचं 1 चमच टाका किंवा 2 चमच टाका. यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही आहे, नाहीतर वडा खराब होतो, व्यवस्थित होत नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि परत फिरवून घ्या. जर आधीच व्यवस्थित झाला असेल तर ठीक, होणार नाही माहीत आहे मला. तर फिरवून घ्यायचे. बघा फिरवून घेतलेलं आहे. बघा अशा प्रकारे झालेलं आहे. जेव्हा तुम्ही फिरवता तर तेव्हा थोड्या वेळाने बंद करायचं, खालची साईड वर करायचं, परत फिरवायचं. एक वेळेस तसं करू शकता, 1 ते 2 वेळेस तसं करायचं आहे. बघा खालची साईड वर करायचं मिक्सरमध्ये फिरवताना, परत थोडंसं फिरवायचं, परत खालची साईड वर करायचं, परत थोडंसं, म्हणजे सगळीच जे डाळ असते ना ती बऱ्यापैकी होईल. बघा मी तुम्हाला जवळून दाखवते, अशा पद्धतीनं आपल्याला पाहिजे. तरीही आपल्याला पीठ आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे, हे कसं ओळखायचं? तर बघा एक बाऊल घेतलेला आहे, बाऊलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, फक्त पाणी, कोमट नाही करून नॉर्मल पाणी जे आपण प्यायला वापरतो ते पाणी घेतलेलं आहे. तर बघा हातामध्ये मी आपण जे बारीक केले ते पीठ घेते आणि यामध्ये मी सरळ टाकते. बघा पीठ जर वरती तरंगलं तर समजायचं परफेक्ट झालेलं आहे. बघा वरती पीठ तरंगत आहे, जवळूनही दाखवते तुम्हाला मी. हे बघा पाण्यावर जर तरंगत असेल तर समजायचं की आपलं परफेक्ट झालेलं आहे. पाण्याच्या आत जर गेलं, हे बघा मी खाली माझा हात टाकून दाखवते, परत हे बघा वरती आलं. दुसरं पण टाकून दाखवते मी तुम्हाला. बघा दुसरंही थोडं टाकून दाखवते मी तुम्हाला, जवळून दाखवत आहे बघा. हे बघा वरती आलं. तर असं जेव्हा तरंगेल ना तर समजायचं की आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे. बघा काढून घेऊयात आपण. तुम्हाला लेंदी प्रोसिजर वाटत असेल, खूप मोठी वाटत असेल, पण बघावंच लागणार आहे. छोटे छोटे जे टिप्स आहेत, जे सिक्रेट आहेत ते तुम्हाला मी सांगत आहे, तर तुम्हाला पाहावंच लागणार आहे. बघा काढून घेऊयात. परत पुढचं मिश्रण बारीक करून घेऊयात. परत दुसरं बारीक करायला टाकले मी, तर आधी मी तुम्हाला सांगितलं नव्हतं मीठ टाकायचं. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही इथं मीठ टाकून घेऊ शकता. तुम्हाला जर हिरवळ आपली मिरची टाकायची असेल, अद्रक लसण टाकायचं असेल, जे काही टाकायचं असेल ते इथंच टाकायचं, कारण आपल्याला इथं पीठ परफेक्ट होणार आहे की नाही ते इथंच पाहायचे, त्यामुळे इथंच टाकायचे. तर बघा हे पण फिरवून झालेलं आहे. तर परत पहिलं जर तुमचं परफेक्ट झालं तर ठीक, दुसरं परफेक्ट होईलच, काही सांगता येत नाही. तर परत तुम्हाला चेक करून पाहायचे परफेक्ट झालं की नाही ते. तर परत चेक करून पाहूयात चला. माझं पहिलं तर परफेक्ट झालं होतं, दुसरं पाहूयात. बघा वर आलेलं नाही आहे, म्हणजे परफेक्ट झालेलं नाही आहे. तर आता काय करायचं? तर बघा आता काय करायचं, जे आपण बारीक केलेलं आहे त्यामध्ये थोडीशी आपण ही जे करायचं आहे ते टाकून द्यायचं आहे, थोडीशी डाळ, आणि परत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला चेक करून घ्यायचं आहे परफेक्ट झालं की नाही. वरती डाळ टाकलेली आहे, वरती डाळ टाकलेली आहे आणि खाली आपण जे बनवलेलं आहे बारीक, तर ते पूर्ण आधी मिक्स करून घ्या, नाहीतर खालचं खालीच राहील आणि डाळ वरीच राहील. हे बघा असं मिक्स करून घ्या आणि नंतर फिरवून घ्या. बघा बारीक झालेलं आहे. परत एकदा चेक करूयात. फिरवल्याच्या नंतर मी सगळं व्यवस्थित आधी मिक्स करून घेतलेलं आहे बघा, त्यानंतर आपण चेक करूयात. थोडंसं घ्यायचं आहे, सेम तेच प्रोसिजर, डीप टाकायचं. हे बघा वरती आलेलं आहे.
म्हणजेच आपलं परफेक्ट झालेलं आहे. जवळून दाखवते मी, हे बघा, टाकल्यानंतर लगेच वरती आलेलं आहे, तर परफेक्ट झालेलं आहे. तिसरा पण लॉट मी मिक्सरमधून काढलेला आहे, ते पण आपल्याला चेक करायचं आहे परफेक्ट झालं की नाही. परफेक्ट झालेला आहे. आता समजा तुमचा शेवटचा लॉट आहे, तुम्ही पूर्ण डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर मिक्सरमधून बारीक केल्याच्या नंतर तुम्ही पाहत आहात की तुमचं परफेक्ट झालेलं नाही, तर डाळ पण राहणार नाही तुम्हाला टाकण्यासाठी, परत मिक्सरमध्ये फिरवून घेण्यासाठी. तर तुम्ही काय करणार आहेत, ज्यामुळं तुमचं परत एकदा फिरवल्याच्या नंतर परफेक्ट होईल. बघा, डाळ तर पूर्ण संपलेली आहे, शेवटचा लॉट आहे आपला, पूर्ण बारीक झालेलं आहे. तर काय करायचे तुम्हाला, जे तुम्ही आधी कूट केलेलं आहे, बारीक केलेलं आहे ना, तर ते परत आपल्याला, हे बघा, हे आपलं परफेक्ट झालेलं नाही आहे समजा. तर जे आपण आधी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे, तर ते घ्यायचे आपल्याला थोडंसं आणि यामध्ये टाकायचे. समजलं? यामध्ये आपल्याला थोडंसं घ्यायचे, हे आधीचं जे फिरवलेलं आहे ते यामध्ये टाकून मिक्स करायचे, व्यवस्थित मिक्स करायचे चमच्यांनी असं, आणि फिरवून घ्यायचे. आणि परत तीच प्रोसिजर करायची, परफेक्ट झालं की नाही. तर चला पुढची सुरुवात करूयात, पुढची प्रोसिजर करूयात. तर बघा, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. या ठिकाणी तुम्हाला काहीही टाकायचं नाही आहे, जे टाकायचं ते आधीच टाकायचं होतं, मी सांगितलं होतं. आता फक्त मिक्स करून घ्यायचे. आणि एक सिक्रेट पद्धत सांगणार आहे. ती सिक्रेट पद्धत म्हणजे एक बाऊल घ्यायचे, त्या बाऊलमध्ये पाणी घ्यायचे आणि त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला ऑइल टाकायचं आहे, जे आपण खायला वापरतो स्वयंपाकासाठी, ते तेल टाकायचे. बरोबर ऐकलात, पाणी घ्यायचे, त्यामध्ये तेल टाकायचे. प्रमाण जास्त पाण्याचं थोडं तेलाचं घेतलात तरीही चालेल. बघा, हे कशासाठी, तर हे तर खूपच उपयोगाचं आहे, सांगतेच मी तुम्हाला. चला, कढई गरम केलेली आहे. त्यानंतर बघा, मी काय करत आहे, जे तेल आणि पाणी ते मिक्स केलेलं हातावर लावून घेतलेलं आहे, बघा, बघू शकता. त्यानंतर व्हाईट कलरचा रुमाल घेतलेला आहे, त्यावरती पण ते लावत आहे. हाताला लावलेलं आहे, दोन्ही हाताला लावलेलं आहे. बघा, आपल्याला पाहिजे तेवढं घ्या, जास्त मोठा नका घेऊ. मी घेतले ना तेवढाच आपल्याला गोळा घ्यायचा आहे. बघा, या हाताला पण लावलेलंच आहे मी, त्या हाताला सुद्धा लावले, रुमालाला पण लावलेलं आहे. स्वच्छ धुवून रुमाल घेतलेला आहे, तसा मी नवीनच घेतलेला आहे. बघा, त्यानंतर असं करायचे, इथं ठेवायचे आणि आतमध्ये गोल छिद्र पाडलेलं आहे. बघा, साईडने हे बघा असं पकडायचं आपल्याला आणि तेलामध्ये हळूच सोडायचे. बघा, बॅक साईडने मी धरलेलं आहे आणि आपल्या फिंगरवर म्हणजेच बोटावर ठेवलेलं आहे. बोटाने थोडंसं प्रेस करायचं खालून, थोडंसं बोटाने टाकून द्यायचं तेलामध्ये. बघा असं. तर बघा, तर लगेचच त्याला आपल्याला हे करायचं नाही, टच करायचं नाही आहे, थोडंसं तळू द्या. तळल्याच्या नंतर आदर ते वरती येतं, आल्याच्या नंतरच त्याला काढून घ्यायचे. टाकल्याबरोबरच त्याला टच करू नका, टच करून फोडू नका त्याला. बघा, मी स्किप करत नाही आहे त्यासाठीच. बघा, हळून खालून मी, बघा, थोडंसुद्धा खाली चिटकलेलं नाही आहे. तर आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचे, मीडियम आचवर ठेवायचे आपल्याला आणि व्यवस्थित क्रिस्पी होऊ द्यात. थोडा ब्राऊन कलर येऊ द्यात, ब्लॅक ब्राऊन कलर आला तर जास्त क्रिस्पी होतं. थोडा ब्राऊन कलर येऊ द्यात आणि काढून घ्यायचं आहे. बघा, हे बघा, मी काढून घेतलेलं आहे. दुसरं सेम तशाच पद्धतीनं टाकलेलं आहे. दुसरी एक टाकण्याची तुम्हाला प्रोसिजर टाकते, ती आवडत असेल तर तुम्ही ती पण करू शकता. लगेच सांगते बघा. दुसरी आणखी एक गोष्ट सांगायची आहे इम्पॉर्टंट. हे बघा, तुम्ही जे एकदाच टाकतात असे एवढे चिटकतात एकमेकाला, बरोबर. हे बघा, दुसरे चिटकलेले नाही आहेत, हे दोन जे आहेत ते बघा चिटकलेत. तर ती काढायची घाई करायची नाही, टाकल्याबरोबरच चिटकतात. तळू द्यात त्याला. थोडे ब्राऊन, बघा मी काढले, बघा, हे बघा, सॉरी काढत आहे. बघा, थोडेसे ब्राऊन झाल्याच्या नंतर हे बघा अशा पद्धतीनं थोडंसं प्रेस द्यायचे दोघांच्या मधामध्ये आणि काढून घ्यायचे. बघा, सगळेच खुल्ले झालेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीनं काढल्याच्या नंतर मी दुसरी एक सिक्रेट पद्धत म्हणत होते ती. तर हे बघा, वेगळे वेगळे ठेवायचे, एकावर एक ठेवायचं नाही. एकावर एक ठेवलात तर ते मऊ होतील, म्हणून एकावर एक ठेवायचं नाही आहे. खाली न्यूजपेपर ठेवा, त्यानंतर ठेवा, किंवा तुम्ही एखादा स्वच्छ सुती कपडा ठेवला तरी चालेल, त्यावरती ठेवा, पण एकावर एक ठेवू नका. थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे साईडला काढून घ्यायचे. बघा, साईडला काढून घेत आहे मी. थंड झाल्यानंतर परत या दुर्डीमध्ये जे आपण तळलेले आहेत ते टाकून देणार आहोत. थंड झाल्याच्या नंतर साईडला काढून ठेवायचे.
झाकून ठेवायचं नाही आहे आताच. बघा तेलात टाकायची दुसरी एक सिक्रेट पद्धत सांगणार होते मी तुम्हाला. तर बघा तेच तेल आणि पाणी घेतलेलं आहे, दोन्ही हाताला व्यवस्थित लावून घ्यायचे. हे बघा असं. त्यानंतर रुमालाची काहीच गरज नाही आहे. परफेक्ट झाल्याच्या नंतर जर तुम्हाला रिस्क वाटत असेल, भीती वाटत असेल तर सरळ रुमाल वापरा. हे बघा दोन्ही हाताला मी लावलेलं आहे. त्यानंतर सरळ हे बघा असं पडतं. तर असंच आपल्याला आता तेलामध्ये टाकायचं आहे. बघा ही दुसरी पद्धत. तर कोणतीही पद्धत तुम्ही यूज करू शकता. बस फक्त एवढी काळजी घ्या की तेल अंगावर उडणार नाही. स्लो टाकायचं, घाबरायचं बिलकुल नाही. तर बघा सगळे बनवून रेडी आहेत. एकदम क्रंची होतात. तुम्ही तर आवाज पाहिलाच आहे सुरुवातीला. परत तुम्हाला ऐकायचा आहे का आवाज? बघा एकदम क्रंची होतात, एकदम खुसखुशीत होतात. मधातली पण पूर्ण शिजलेलं असतं, मधातलं पण पूर्ण जाळीदार होतं. आणि टेस्ट तर अप्रतिम. करा, केल्याच्या नंतर सांगायला मला विसरू नका. आणि इथपर्यंत बघितले आहातच तर चटणी पण बघा, चटणी पण सांगणारच आहे मी. ज्यामध्ये वडे तळवलेले होते ते तेल पूर्ण काढून घेतलेलं आहे, तरी पण कढईमध्ये असतंच थोडंसं. त्यामध्ये टाकलेले आहेत शेंगदाणे. व्यवस्थित आपल्याला क्रिस्पी भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर सरळ मी त्याचं साल्ट न काढता टाकलेलं आहे. त्यावरती मीठ टाकत आहे. बघा मी अशीच चटणी करते. त्यानंतर मिक्सरमधून फिरवलेलं आहे, तर पूर्ण बारीक झालेलं नाही आहे. त्यामध्ये आपल्याला टाकायचे पाणी. परत एकदा फिरून घ्यायचे. परत फिरून घेतलं, बघा असं झालेलं आहे. परत यामध्ये टाकायचे आपल्याला पाणी, कारण आपल्याला एकदम अप्रतिम आणि एकदम छान चटणी पाहिजे, जसे आपले वडे आहेत. तर बघा परत पाणी टाकलेलं आहे. परत आपल्याला फिरून घ्यायचं आहे. बघा फिरून झालेलं आहे. आहा हा हा, मस्त. बघा सॉफ्ट पाहिजे, असं पूर्ण सॉफ्ट. नंतर पाणी टाकायचं नाही फिरवताना, असं पाणी टाकायचं. मीठ पण इथंच टाकायचं. आणि चला लगेच तडका देऊयात. ऑइल घ्या तुम्हाला पाहिजे तेवढं. एवढं मी ऑइल घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे मोहरी टाकलेली आहे मी. बघा टाकत आहे. व्यवस्थित तडतडू द्या, कच्ची राहायला नाही पाहिजे. बघा हे बघा अशा पद्धतीनं. त्यानंतर टाकायचं आपल्याला कढीपत्ता. व्यवस्थित ते पण क्रिस्पी होऊ द्या. त्यानंतर मी लाल मिरची टाकत आहे. बघा हिरवी टाकायची असेल तर तुम्ही हिरवी टाकून घेऊ शकता. हे पण छान फ्राय होऊ द्या. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट. बघा टाकलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पाणी. तर पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकून घ्या. पण ही चटणी घट्टच असते, जास्त पातळ नसते. तर बघा हे एवढं पाणी टाकले, पण हे जेव्हा आपल्याला उकळी येते ना, तर तेव्हा ती घट्ट होऊन जाईल. फायनली आपल्याला टाकायची आहे कोथिंबीर. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा उकळी येतच आहे. मस्त स्मेल येत आहे, छान उकळी पण आलेली आहे. तर चला आपण घेऊयात. तुम्हाला थोडीही मदत झाली असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट नक्की करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळं असेच माझे युनिक रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बघा मस्त ताट सजवलेलं आहे. तुम्ही करून पहा नक्कीच. केल्याच्या नंतरच तुम्हाला समजेल. सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे टिप्स सांगितले, जे ट्रिक सांगितलेत, जे सिक्रेट सांगितलेत, ते सगळे यूज करा, ते वापरा. आणि एकदम मस्त वडे खा. बाहेरची वडे खायची तुम्हाला काहीही गरज नाही आहे. आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा, मस्त राहा, एन्जॉय करा. आणि माझे नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.